आज तुम्ही आलात, आढावा घेणार आहात, काय वाटतंय दिंडोरीसाठी तर लढत होणार आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार झाले, महायुतीकडून नाशिकसाठी अजून कोणी उमेदवार नाही, कसं बघताय? आता उमेदवारीची प्रक्रिया ही आता देण्यासंदर्भात महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे आणि पहिल्यापासून नाशिकची जागा ही भारतीय जनता पक्षाला द्यावी असा आग्रह आमच्या सुरुवातीपासून आहे आणि त्यामुळे आता याच्यावर पक्ष श्रेष्ठ निर्णय घेतील. पण एकीकडे हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ या दोघांमध्ये कुठेतरी रस्सीखेच सुरू असं बघायला मिळतंय. दोघेही आक्रमक आहेत. भाजपची काय भूमिका नक्की आता? भाजपची काय आमची वेगळी भूमिका नसते. आमची पक्षाची भूमिका, महायुतीची जी भूमिका आहे ती आमची भूमिका. त्यामुळे दोन्ही पक्षात काय चाललंय त्यापेक्षा इधर क्षमता कोणत्या पक्षाकडे आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. देण्याची किंवा आता जर नाशिक महापालिका किंवा या मतदारसंघातील नगरपालिकेचा विचार केला तर 100च्या वर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहे. त्यामुळे जर संधी मिळाली तर निश्चितपणे उमेदवारी आम्हाला मिळावी असा आमचा आग्रह राहील. नाही, यापूर्वी मी एकदा त्या संदर्भात आम्ही आढावा घेतला होता. नेहमीच याची सातत्याने माहिती आम्ही घेत राहतो. त्यामुळे भाजपला जागा जर मिळाली तर निश्चितपणे आम्हाला आपल्या महायुतीचा उमेदवार आमचा निवडून येईल. मात्र भुजबळांकडून असं सांगितलं जातं की मला दिल्लीतल्या नेत्यांकडून सांगण्यात आले नाशिक लोकसभेच्या रिंगणात निवडणूक लढवली. भुजबळांची इच्छा नसेल तर मग भाजप का त्यांना पुढे करते आणि मराठा समाज देखील त्यांच्या विरोधात आक्रमक झालेला आहे. त्याचा कुठेतरी राज्यभरात महायुतीला फटका बसू अशी चर्चा देखील. मला काही तसं वाटत नाही आणि त्यांना तर दिल्लीहून काय सांगितलं याची आम्हाला कल्पना नाही आहे. आम्ही राज्य पातळीवर काम करणारी मंडळी आहोत. त्यामुळे त्यांच्यासाठी उमेदवार मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार जो असेल त्यासाठी काम करायची ही भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. आता उमेदवारी मागणं, कारण क्षमता पक्षाची जी आहे, ताकद आहे ती जास्त आहे. त्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आहे. पण अंतिमता निर्णय नेते मंडळी घेतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हे जे विधानं करायचे सुरू आहेत, आम्हाला कोणी सांगितलं आहे किंवा कोणी आम्हाला तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत, मला वाटतं ते माझ्या दृष्टीने तरी योग्य नाही आहे. निलेश लंकेंनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतली मध्यरात्री. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तब्बल त्यांनी 1.5 ते 2 तास चर्चा केलेली आहे. त्यामुळे दक्षिण नगरमध्ये विखेंविरुद्ध लंके अशी लढत होती. असं की राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवार विरोधी पक्षात उभाच राहत असतो. त्यामुळे कोण उभं राहिलं ते मग उमेदवारी कोणाला मिळाली याच्या दृष्टीने मला जर विचारलं तर त्याला फार महत्त्व मी देत नाही. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला भूमिका करावी लागते. भाजपचा उमेदवार ठरलेला आहे, विरोधी पक्षाचा उमेदवार ठरत नव्हता. तर ते तळ्यात मळ्यात त्यांनी सुरू होतं. आता त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यात काही वेगळेपणा, काही नाविन्य असं काही मला वाटत नाही. आव्हान असेल का? कधीच नव्हतं आम्हाला, यापूर्वी कधीच नव्हतं आणि यापुढे असण्याचं कारण नाही आहे. पण काही दिवसांपासून पहिला तर निलेश लंके पुण्याला जाऊन भेटीगाठी घेतल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी अजून पक्षप्रवेश झालेला नाहीये आणि एकदम काल त्यांनी परवाला त्यांनी राजीनामा दिला आणि काल लगेच त्यांची उमेदवारी घोषित होणं जे पूर्वनियोजित होतं ते जाणार असं वाटतं. मला कल्पना नाही याच्यात काय कशामुळं त्यांना अगोदर मला वाटतं स्वतः निवडण्याची खात्री नसल्यामुळे त्यांची मानसिकता नव्हती. परंतु आता शेवटी असं आहे की आपल्या राज्याचे जाणते राजे आहेत, त्यांना तर शेवटी अशा निवडणुकामध्ये संघर्ष झालाच पाहिजे अशी त्यांची नेहमी भूमिका आहे. वाटतं त्यातून मला वाटतं आमच्या विरोधात उमेदवाराला त्यांनी भरी घातलेली दिसत आहे. पण कुठेतरी सुजय विखे पाटलांना आता हे कितपत जड जाऊ शकतं, कारण एक गट आता म्हणजे निलेश लंके चालला आहे, त्यात आपल्याकडून देखील आणि विरोध असं आहे की 2019ला सुद्धा नव्याने उमेदवारी केली त्यावेळी तो प्रश्न निर्माण झाला होता, पण सर्वांना सामावून घ्यायचा आपण प्रयत्न केला, त्यात आम्हाला यश मिळालं. शेवटी त्यावेळी सुद्धा आमची लढाई संघर्ष पवाराच्या विरोधात होता ना. शेवटी स्वतः पवारसाहेब नगर दक्षिणेमध्ये तळ ठोकून होते, त्यांचे तिथे आमदार होते. शेवटी असं आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी मतदान करणारी जनता आहे. तर ही लढाई काही
विखे विरुद्ध आणखीन कोणी व्यक्तिगत पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर ते त्यात भ्रम आहे. ही निवडणुकीला जे मतदान करणारी जनता ही आदरणीय मोदी साहेबांना करणारी आहे. त्यामुळे मला त्यासाठी कोण तिथे आव्हान उभं करतं आणि कोणामुळे आव्हान उभं राहतं याचा मी फार विचार करत नाही. साहेब, इंडिया आघाडीच्या रॅलीवरती भाजपकडून हल्लाबोल करण्यात आलेला आहे. ठगव का मेला असं म्हणण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती जे पोस्टर आहे आपल्याकडनं त्याच्यावरती शरद पवारांचा फोटो आहे. त्यामुळे कुठेतरी चर्चेला उदाहरण आलंय. नाही, त्याची मला कल्पना नाही की बहुतेक शरद पवार राष्ट्रीय पातळीवर मान्यता नसली पाहिजे असं माझं एक तो भाग असला पाहिजे. परंतु खरं म्हणजे इंडिया आघाडीचं वास्तवच तसं आहे. आता आघाडी होण्यापूर्वीच बिघाडी झालेली आहे. आम्ही जसं भारतीय जनता पक्ष म्हणून सांगू शकतो की आमचे नेते कोण, आमचे प्रधानमंत्री कोण, इंडिया आघाडी अजूनही त्या संदर्भात संभ्रमात आहे. ते काही सांगू शकत नाही. ते बहुत त्यांना त्यांचा नेता ठरवता येत नाही. जी दिल्लीच्या अवस्था तीच महाराष्ट्राची परिस्थिती आहे. एक म्हणतात पाठीत खंजीर खोपसला, दुसरे म्हणतात मैत्रीपूर्ण लढत आम्ही करणार आहोत. हा काय राजकारणाचा पोरखेड आहे काय? शेवटी देशाच्या देश स्तरावर ज्या निवडणुका होतात त्या काय ग्रामपंचायती निवडणुका नाहीत ना. मात्र यावरती उद्धव ठाकरे म्हणाले की जसं वरून त्यांना आदेश येतं तसं करतात. त्यात तर सगळे भाजपवाल्यांचे फोटो दिसायला हवे होते. नाही, खरं म्हणजे उद्धवनी मला वाटतं स्वतः त्याच्या संदर्भात आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण 2-2.5 वर्षामध्ये घरात बसून राहिले, एकही दिवस मंत्रालयात आले नाही. त्यांनी कशा करता ह्या अशा विकासाच्या आणि दुसऱ्या मोठ्या नेत्याबद्दल गप्पा माराव्यात? आपली पात्रता पाहिजे ना. आपण मोदी साहेबांबद्दल बोलतो तर आपली पात्रता आहे का हे त्यांनी ओळखलं पाहिजे. आपण शेवटी या सगळ्या राजकीय ध्रुवीकरणामध्ये आपण ज्यांचं बोट धरून मागच्या काळामध्ये सत्तेत राहिलात, आज तुम्ही त्यांच्याबद्दलच एवढं गैरविश्वास दाखवता, एवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलता. मला वाटतं तुमची त्याच्यामध्ये पात्रता काय आहे? तुमची स्वतःची ओळख तुम्ही महाराष्ट्राला काही वेगळी करून देता का? मात्र त्यांनी फडणवीसांवर देखील असं एक टीका केलेली आहे की त्यांना मी जाण्याचा खर्च करतो, त्यांनी मणिपूरला जावं, मणिपूर फाईल्स काढावं, अशी देखील एक टीका जी ती फडणवीसांवर केली. म्हणून म्हटलं उद्धव ठाकरेंचं कसं आहे की उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे ते काही आता बेछूट असे आरोप करण्यासाठी त्यांचे आता जसं त्यांचा जो प्रवक्ता होता तर प्रवक्त्याचं जसं संतुलन बिघडलं, मग वाटतं त्याचा परिणाम आता उद्धवजीवर झाला दिसतो. साहेब, महायुतीकडून वारंवार यादी का लांबवण्यात येते? उमेदवारी अजून जाहीर होत नाहीये. आता कमी दिवस हे हाती आहेत, काय कारण? नाही, फार दिवस आहे अजून. मला वाटतं आपण चिंता करण्याचं कारण नाही. कारण आता जी 4थ्या टप्प्यातली निवडणूक 20 मेला आहे, 5व्या टप्प्यातली. त्यामुळे वेळ भरपूर आहे. मागच्या काळात 15 दिवसात उमेदवारी जाहीर झाली होती. 15 दिवसात निवडणुका सामोरे गेलो. पण कसं आहे, महायुतीमध्ये क्षमता जास्त आहे की जिथे लोकप्रियता जास्त आहे तिथे आव्हानं मोठी असतात आणि ते मुख्य कारण असलं पाहिजे. अजून काही 3-4 जागेवरचा तिढा हा काय म्हणजे त्यामुळे हे लांबते, त्यामध्ये नाशिक आहेत असं म्हणतात. मला वाटतं नेते मंडळी समर्थ आहेत. स्वतः फडणवीस साहेब आणि मला वाटतं एकनाथराव शिंदे साहेब, अजितदादा हे मला वाटतं सक्षम आहे त्याबद्दल निर्णय करायचा. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की नेते जे निर्णय घेतील ते पक्षाने कार्यकर्त्यांनी मान्य करायचं आणि कामाला सुरुवात करायची. नाशिकची जागा कोणाला भेटेल आपलं काय मत? भाजपला मिळाली पाहिजे हा साम जागा आहे ना. थँक्यू. महायुतीची पण आज बैठक आहे मुंबईत, त्यात आपण जाणार आहात. संध्याकाळी बैठक आहे. हा, काय नेमकं चर्चा होते? काय नाही, काही नाही. आमचं जे लोकसभेच्या जागेवरून देखील चर्चा होणार नाही. लोकसभेच्या सध्याच्या जे उमेदवार जाहीर झालेले आहेत किंवा जे आता जाहीर होणार आहेत तिथे आमची त्याच्याबद्दलचा आढावा बैठक आहे. दिंडोरीची कशी तयारी आहे? दिंडोरीला शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. भारतीताई तिथे स्वतः भारतीताई आता आमच्या उमेदवार आहेत, केंद्रीय मंत्री राहिल्यात, चांगलं काम आहे. मागच्यापेक्षा जास्त मतं केंद्र निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. प्रणिती शिंदे असं म्हणाले की भाजपला काही मुद्दे राहत नाहीत. मागच्या वेळी देखील पुलवामा घडला होता असं त्यांनी टीका केली. पुलवामा घडून आणला होता. खरं म्हणजे प्रणिती माझ्या जुन्या सहकारी पक्षामध्ये काम करणार आहेत. त्यांनी सुद्धा असं विधान करणं चुकीचं आहे. त्यांचे वडील देशाचे गृहमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी खरं म्हणजे वडिलांचा सल्ला घ्यायला पाहिजे अशी विधान करण्यापूर्वी. थँक्यू.